बघा, एका ताईची कमेंट्स आली आणि ताई म्हणतात की मेहनत कष्ट याच्याबरोबर देवाची कृपा, नशिबाची साथ आणि घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा ही महत्त्वाची असते. तर बरोबर आहे. पण आपण आता साध्या पॉझिटिव्ह विचाराविषयी किंवा घरातील पॉझिटिव्ह ऊर्जेविषयी जर बोलायचं झालं, तर हे जे की पॉझिटिव्ह ऊर्जा आहे घरातील, ही आपल्यामुळेच आहे. निगेटिव्हिटी येते ती आपल्याचमुळे आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ही पण आपल्यामुळेच राहते. कारण त्याला मानवच कारणीभूत असतं, दुसरं कोणीच नसतं. आता जर एखाद्या फॅमिलीचं उदाहरण जर घेतलं, तर सासू-सासरे आहेत, सून आहे, मुलगा आहे. हे जर सगळ्यांशी म्हणजे हे जे नातं आहेत सासू आणि मुलाचं हे जर नातं ना एकमेकांशी जर व्यवस्थित असेल, तर तिथे पॉझिटिव्ह निर्माण होते, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. तिथेच जर सासूनी मीपणा दाखवला किंवा माझ्यानुसारच चाललं पाहिजे असं म्हटलं किंवा मग सुनेने जर सासू-सासरे घरातील व्यक्तींना जर आपलं मांडलं नाही आणि मुलांना जर त्यात बॅलन्स करता आलं नाही, तिथे मात्र कलह निर्माण होते, वाद निर्माण होते. आणि आपण मानव प्राणी आहे. आपल्याला खूप छान अशी वाचा दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे. आपण आपली बुद्धी वापरून आपण सहज विचार करू शकतो, की जे घरात जर कलह आहे, तर ते आपण कसं निवारायचं? कारण कलह कुठं थांबायचा, कसं थांबायचा? हे आपण विचार करू शकतो. आणि हे कलह का येते किंवा का निर्माण होते घरात? तर मानवातील द्वेषामुळं, अतिमोहामुळे, या सगळ्यामुळे हे सगळं सुरू होतं. जर आपल्याला कळलं की आपण मोह कशाचा करत आहे किंवा आपल्याला जर आपल्याला कळलं की आपलं हे इथे चुकलेलं आहे, आपण असं वागलं तर व्यवस्थित येईल आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून जर प्रत्येक गोष्टीचं निवारण केलं ना, तर तिथे वाद होत नाही. सगळे प्रेमाने राहतात, एकोपाने राहतात आणि मग त्या घरात कधीच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत नाही. आपण नेहमी देवावर किंवा नशिबावर ढकलतो काही गोष्टी, पण त्या सगळ्या मानवाच्या हातात असतात. कारण प्रत्येक गोष्ट घडते ना, ते कारणाशिवाय घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असते. आणि बुद्धही असंच सांगतं, की कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. जर त्या गोष्टीतील कारण जर आपण शोधलं, त्या कारणाच्या खोलात जर आपण गेलं ना, तर ते कारण आपल्याला निश्चित सापडते. आणि एकदा कारण सापडलं आणि त्या कारणानुसार जर आपण वागलं, तर घरात निश्चितच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल.